नमस्कार. संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत श्री अविनाश शिरोडे. अविनाश शिरोडे हे शिक्षणाने सिव्हिल इंजिनियर आहेत. त्यांनी इस्रोमध्ये 72 ते 74 एपीजे अब्दुल कलाम जे आपले राष्ट्रपती आहेत त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. त्यांनी एरोस्पेस स्ट्रक्चरल इंजिनियर या नात्याने तिथे काम केलेलं आहे आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये आता ते काम करतायत एका वेगळ्या पद्धतीने. त्यांचा सर्वात महत्वाचा प्रयोग जो आता त्यांना त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीने ते चाचपून पाहतायत, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी यशस्वी केलेला आहे, त्याच्यात अजून काही शक्यता आहेत ते त्या शोधता आहेत, तो म्हणजे पवनचक्क्यांचा. पवनचक्क्या ह्या आपल्याला सर्वत्र दिसतात. बऱ्याचदा आपल्याला माहिती असतं की 3 पाते असलेली पवनचक्की, परंतु त्याच्यामध्ये खूप सखोल अभ्यास करून त्यातून क्रांतिकारक पद्धतीने ऊर्जा निर्माण करणं हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शिरोडे यांनी काम केलेलं आहे. ते काम यशस्वी झालेलं आहे, फक्त त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने रूपांतरण आणि कमर्शियलायझेशन त्यांनी केलेलं नाही. ते कसे करणार आहेत, त्यांचं मुळात काम काय आहे आणि त्यांनी पवनचक्क्यांच्या कॉन्सेप्टमध्ये कोणत्या प्रकारचे बदल घडवून आणलेले आहेत ते आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार. तुम्ही वेगवेगळ्या इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये संचार केलेला आहे मुक्तपणे. भारताच्या SLV3च्या रॉकेट जो प्रकल्प होता त्याच्यामध्ये तुमचा सहभाग होता, तुम्ही उल्लेख केला सुरुवातीला. मला सांगा की पवनचक्की एका सिव्हिल इंजिनियरला, एका स्ट्रक्चरल इंजिनियरला, एका एरोस्पेस स्ट्रक्चरल इंजिनियरला पवनचक्की मध्ये रस वाटावा असं काय आहे? काय माझं ऑफिस चालू असताना आपल्या MSCBच्या कृपेने नेहमी पॉवर कट, लोड शेडिंग, शटडाऊन्स वगैरे व्हायचं आणि मग माझं कॉम्प्युटर सेंटर बंद पडायचं, माझ्या ऑफिसची सगळी कामं बंद पडायची. म्हणून मग UPS आणि बॅटरी बॅकअप वगैरे हा प्रकार मी घेतला. पण पुन्हा आणखीन आपल्या MSCBच्या कृपेने असं व्हायला लागलं की किती एफिशियंट बॅटरी बॅकअप सिस्टीम असली तरी सुद्धा त्या बॅटरीज चार्ज व्हायला जेवढा वेळ लागायला पाहिजे तेवढा वेळ सुद्धा विजेची उपलब्धता नसायची आणि मग पुन्हा जो त्रास व्हायचा तो व्हायचाच. म्हणून मग असं लक्षात आलं की आपण आता अल्टरनेटिव्ह चार्जिंग मीडिया काहीतरी शोधला पाहिजे. कारण आता नुसते MSCBच्या भरोश्यावर आपलं ऑफिस चालून आणि कॉम्प्युटर सेंटर चालणार नाही. म्हणून मग मी अल्टरनेटिव्ह चार्जिंग मीडियाच्या शोधात होतो आणि मग त्यावेळेला मग मध्यंतरी मी आपला डिझेल जनरेटर आणला. पण जनरेटर आणला पण त्याचं काय की तुम्ही एक 0चा बल्ब जरी लावला तरी जनरेटर हा पूर्ण कॅपॅसिटीने चालतो. पुन्हा त्याचा आवाज, त्याचा धूर, त्याचं पोल्युशन वगैरे हे सगळं व्हायचं. म्हणून मग मी बॅटरी बॅकअप सिस्टीमला गेलो आणि अगदी मोस्ट एफिशियंट बॅटरी बॅकअप सिस्टीम जरी केली पण त्या बॅटरी चार्ज व्हायला तरी पॉवर लागायची आणि ती उपलब्ध नव्हती. म्हणून मग मी अल्टरनेटिव्ह चार्जिंग मीडियाचा विचार करायला लागलो. त्यावेळेला मी सोलर आणि विंड या दोघांचा अभ्यास केला. पण काय व्हायचं की मी ऑफिसमध्ये इतकं बिझी असायचो की मला तेवढा पूर्ण वेळ देता येईना, पण माझं जे नुकसान व्हायचं ते होतच होतं. आणि मग त्यावेळेला परमेश्वर माझ्या मदतीला आला. म्हणजे थोडं वेगळ्या पद्धतीने सांगतो की माझं सस्पेक्टेड कॅन्सरचं ऑपरेशन झालं आणि त्या ऑपरेशन नंतर मी जवळजवळ 7 ते 8 महिने बेड रिडन होतो. आणि त्यावेळेला कथा कादंबऱ्या वाचायच्या ऐवजी त्या वेळेचा सदुपयोग करून मी या पवन ऊर्जेचा सगळा सखोल अभ्यास केला आणि त्या माझ्या आजारपणातच मी ही पवन ऊर्जे अल्टरनेटर जो आहे, जो इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो, वीज तयार करतो, त्याचा मी अभ्यास करून ते एक अल्टरनेटर असा डेव्हलप केला. आता मला एक थोडा बाजूला जाऊन प्रश्न विचारतो. तुम्ही उल्लेख केला होता म्हणून की सौर ऊर्जेतून वीज निर्मितीची ही एक शक्यता होती, तो ऑप्शन तुम्ही का टाळला? काय, एक तर सौर ऊर्जा आपल्याकडे ऊन भयानक भरपूर आहे, हो आहे, पण सौर ऊर्जेचा अभ्यास करताना ते जे सोलर पॅनेल्स आहेत आणि ती जी टोटल सिस्टीम आहे तिची कॉस्ट आणि या पवन ऊर्जेची कॉस्ट याचा मी जो तौलनिक अभ्यास केला, इकॉनॉमिकल असं, तर मला असं लक्षात आलं की सौर ऊर्जा ही आजच्या घडीला पवन ऊर्जेच्या जवळजवळ 3पट ते 4पट कॉस्टली आहे. हा एक भाग झाला. आणि दिवसभराचं ऊन मिळतं हे जरी असलं तरी त्या उन्हाची इंटेन्सिटी कमी जास्त असते. पवन ऊर्जा कशी की ही ऑलमोस्ट जवळजवळ 24 तास आपल्याला उपलब्ध असते, कमी जास्त प्रमाणात. कधी कधी ती अजिबात नसते, म्हणजे अगदी झाडाचं पान सुद्धा हलत नाही अशी परिस्थिती येते, त्यावेळेला ती पवनचक्की बंद असते. पण प्रश्न तो उपलब्ध होत नाही. पण महत्वाचं म्हणजे की आपल्या खिशाला परवडलं पाहिजे, कारण बेसिकली हे मी स्वतःसाठी करत होतो आणि त्यामुळे माझ्या खिशातनं पैसा खर्च होणार, त्यामुळे मी माझ्या पद्धतीने तो करायचा प्रयत्न केला. आणि सोलर पेक्षा पवन ऊर्जा ही ऑलमोस्ट 1/3 ते 1/4 खर्चात ती होते आणि माझी झालेली आहे. पण मला आता सांगा की तुम्ही मुळात पिंड तुमचा इंजिनियरचा आणि संशोधकाचा आहे. तुम्ही
बाहेर पवनचक्क्या होत्या, त्या बनत होत्या, त्या चालत होत्या, त्याच्यातनं जे काही निर्माण व्हायचं ते होत होतं. अशा वेळेला पुन्हा नवीन आपण नव्याने पवनचक्की पहिल्यापासून, म्हणजे आज कोणीतरी विजेचा शोध लावण्यासारखं करायला गेलं तर त्याला काहीतरी सबळ कारण तर हवं. तसं तुम्हाला सबळ कारण काय होतं? नाही, काय झालं, मी ज्या वेळेला मला या विजेची तुटवडा पडायला लागला आणि मला गरज वाटायला लागली, त्यावेळेला मी या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या होत्या, म्हणजे एनर्कॉन आहे, सुझलॉन आहे वगैरे, या सगळ्यांना मी पत्र लिहिली. त्यांच्या सुदैवाने आणि माझ्या दुर्दैवाने त्यांनी कोणीही मला साधं पत्राचं म्हणजे उत्तर सुद्धा दिलं नाही. आणि नंतर असं लक्षात आलं की या सगळ्या मेगावॅट स्केल ने विजेची निर्मिती करणाऱ्या संस्था आहेत. माझ्यासारख्या घरगुती माणसाला, एका लहान माणसाला 1.5 ते 2 किलोवॅट, 2.5 किलोवॅट पर्यंतची वीज निर्मिती करणार माझ्या तरी लक्षात आलं नाही किंवा मला त्याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. परदेशात इंटरनेटवर शोधत असताना सुद्धा परदेशात होत्या, पण त्याची ती इम्पोर्ट कॉस्ट आणि उभारणीचा खर्च आणि हे सगळं म्हटल्यानंतर ते माझ्या खिशाला परवडणारं नव्हतं. आणि शेवटी बेसिकली मी इंजिनियर असल्यामुळे मला असं वाटायला लागलं की चला आपल्याला नाही उपलब्ध, आपणच स्वतः काहीतरी करूया म्हणून. आणि मग मी हे करायला लागलो. तर आता अल्टरनेटर बाजारात उपलब्ध आहेत. अल्टरनेटर हा आपण साधारणतः ऑटोमोबाईल मध्ये जर पाहिलं तर कारचे अल्टरनेटर असतात की जे आपल्या बॅटरी चार्ज करतात, पण ते अल्टरनेटर 3000 RPM पुढे, म्हणजे रिव्होल्युशन पर मिनिट, त्या RPMच्या पुढे वीज निर्मिती करतात. आणि आता आपल्या वाऱ्याच्या याच्याने 3000 RPM पर्यंतचा वेग मिळवणं हे ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे. मग माझ्या लक्षात आलं की आपण आता कमीत कमी रिव्होल्युशन पर मिनिट, म्हणजे RPM वर जो अल्टरनेटर वीज निर्मिती करू शकेल त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि मग मी तो अभ्यास करत असताना असं लक्षात आलं, आणि मी आता जे डेव्हलप केलं ते असं की 24 व्होल्ट बॅटरी सिस्टीम असताना 8 RPM, म्हणजे ज्याला आपण 5, 6, 7, 8 म्हणूया, तर 8 RPM ला ती इलेक्ट्रिसिटी जनरेशन सुरू होतं. आणि वाऱ्याचा वेग जेवढा वाढेल किंवा RPM जेवढा वाढेल तेवढ्या प्रमाणात ते विजेची निर्मिती वाढत असते. म्हणजे हा लो RPM एरो जनरेटर असा मी तयार केलेला आहे. मला सांगा शिरोडे की जी पहिली पवनचक्की तुम्ही बनवली ती स्वतःसाठी बनवली, तसं सांगा, त्याचं जे तुम्ही आता वेग आणि त्यातून निर्माण होणारी ऊर्जा कोणत्या क्षणी निर्माण होते, विद्युत निर्मिती होते आणि वारा किती पाहिजे हे तुम्ही आता सांगितलं. त्याच्यावर मी परत येणार आहे, पण त्याच्या अगोदर मला विचारायचं की त्याला बनवायला तुम्हाला किती दिवस लागला आणि ट्रायल एरर बेसिसवर किती बनवलं आणि तोडलं आणि बाजूला ठेवलं? आता याच्यात तसे मला फार वाईट अनुभव आलेत. कारण हा कमी RPM मध्ये किंवा कमीत कमी RPM मध्ये वीज निर्मिती सुरू व्हावी. RPM म्हणजे फिरणं, फिरणं, त्याचा जो वेग आहे तो. काय अल्टरनेटर जो असतो ना, अल्टरनेटर हा 2 भागांचा असतो. एक रोटर म्हणजे जो फिरणारा भाग आहे, आणि एक स्टेटर म्हणजे जो फिक्स्ड असा असतो तो. तर यात सुद्धा आता आपण बाहेरनं एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी घेऊ शकत नाही, कारण आपण इलेक्ट्रिकल एनर्जी निर्माण करायची. त्यामुळे तो जो रोटर आहे तर त्याच्यावरती मी परमनंट मॅग्नेट्स बसवलेत. आता यात सुद्धा मला माझ्या काही मित्रांनी काही चुकीचंही मार्गदर्शन केलं, काहींनी मग दुरुस्तीही केली. की साधारणतः पद्धत अशी आहे की ज्या कॉइल्स असतात, ज्या कॉपरच्या कॉइल्स असतात, त्या कॉइल्स मधनं वीज तयार होत असते. तर ते मॅग्नेट ज्या वेळेला त्या कॉइल्सच्या समोर जातो त्यावेळेला तो फ्लक्स क्रिएट होतो आणि ती इलेक्ट्रिसिटी जनरेट होत असते. तर नॉर्मली आपण जर सगळीकडे पाहिलं तर त्या अल्टरनेटर्स मध्ये कॉइल्स हे फिरतात आणि मॅग्नेट हे फिक्स्ड असतात. पण मग त्याला त्या कॉइल फिरायला लागल्या की बाहेर ज्या आउटपुटच्या वायर्स आहेत त्या सुद्धा गोल गुंता होईल, म्हणून त्याला मग स्लिपरिंग वगैरे अशा मेथड्स असतात आणि ते फार बल्की होत जातं. मग मी विचार केला की एक काहीतरी फिरलं पाहिजे, एक काहीतरी स्टेशनरी पाहिजे. मग मॅग्नेट फिरवलं तर काय फरक पडणार आहे? मला त्यावेळेला मित्रांनी विरोधही केला, पण नाही असं नाही, त्यांचा मुद्दा नाही, त्याचं म्हणून नाही, असं नाहीये, हे कन्व्हेन्शनल नाही, पण नथिंग डुइंग, असं कोणी करत असं काय, पण आपण करूया, काय होईल, फेल जाईल, जास्तीत जास्त काय होईल. मग मी मॅग्नेट्स त्या रोटर वरती बसवले आणि कॉइल्स हे फिक्स ठेवल्या, आणि त्यामुळे फायदा असा झाला की ते बल्की न होता अतिशय सुटसुटीत झालं. तर हे जे फिरणारा रोटर जो आहे, हा रोटरचा जो शाफ्ट, तो रोटर कशावर तरी फिरला पाहिजे, म्हणजे मग तो शाफ्ट आला, मग तो कशाने तरी फिरला पाहिजे. मग आपण पवन ऊर्जेचा उपयोग करतो, म्हणजे मग त्याला ब्लेड्स पाहिजेत. मग ते 3 ब्लेड्स बसवले. आता 3च का, याला माझ्याजवळ उत्तर नाही, पण 3चं एक साधारण कन्व्हेन्शन आहे. मग ते 3 ब्लेड्स लावून मग ते रोटर जो आहे तो शाफ्टच्या थ्रू फिरवला मी. ते एक आहे. बरं, वाऱ्याची दिशा ही काही थ्रूआउट सेम नसते. तुम्हाला विचारणार की वारा तुम्ही कसा ठरवणार, तर वाऱ्याची दिशा ही सेम नसते. म्हणून मग आपला जो म्हणजे अल्टरनेटर आणि ब्लेड्स ही जी सिस्टीम आहे ती सिस्टीम 360 डिग्रीज मध्ये फिरली पाहिजे. जिकडे वारा असेल तिकडे ब्लेड आले पाहिजेत. जसं पूर्वीच्या जहाजांना सुकाणू असायचं,
तर त्या असं पद्धतीने फिरायचं तो त्याला आणि ती असं. टेलवेन म्हणतात. तर ती टेलवेन लावली की वारा ज्या दिशेने असेल तर ती टेलवेन म्हणजे असा एक स्क्वेअर हे असतं, तर वारा त्याच्यावर आदळला की ती अशी बाजूला सरकते आणि ब्लेड्स बरोबर वाऱ्याच्या दिशेने आणून सोडते. म्हणजे मग ब्लेड्स, अल्टरनेटर आणि टेलवेन ही सिस्टीम. आता हे सगळं कुठेतरी उंचावर नेलं पाहिजे तरच ते कार्यान्वित होईल. मग त्याच्यासाठी सपोर्टिंग टॉवर पाहिजे. आता सुदैवाने माझं 2 मजली घर असल्यामुळे आणि वरती आणखी पाण्याची टाकी आहे, मग त्याच्यावरती मी एक 15 फुटाचा लोखंडी टॉवर उभा केला आणि त्याच्यावरती मग हे लावलं. संबंध सिस्टीम उभी केली आणि मग त्याला पुन्हा बेरिंग्स वगैरे अशा लावून म्हणजे 360 डिग्रीज मध्ये फिरेल. सोपं बरं, ते आहे. घराघर फिरायलाही नको म्हणून त्याला स्टॉपर लावला, म्हणजे ते 360 डिग्रीज मध्ये फिरेल आणि पुन्हा जसा वाऱ्याची दिशा असेल तसं येईल. म्हणजे एकच त्याचं रिव्होल्युशन होईल, म्हणजे हे होणार. आणि आउटपुट वायर जे आहेत मग त्यांचा गुंता होणार नाही. मग टॉवर आला, मग त्याचं फाउंडेशन आलं. म्हणजे मग खरं विंड मिल म्हटली तर ब्लेड्स, अल्टरनेटर, टेलवेन, नंतर त्याची ती सिटिंग सिस्टीम आणि टॉवर, हे असं एवढं मिळून ती विंड मिल सिस्टीम. आता मला सांगा की ह्या वाऱ्याने निर्माण होणारी वीज गोळा कशी करता तुम्ही? हा, तर ज्या वेळेला अल्टरनेटर मधला रोटर फिरतो आणि स्टेटर मधल्या कॉइल्स मध्ये ज्या वेळेला फ्लक्स क्रिएट होऊन इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, मग ती सिंगल फेज, 3 फेज, त्याचे वेगवेगळे कनेक्शन असतात, स्टार कनेक्शन, डेल्टा कनेक्शन वगैरे असं. मग त्या ज्या आउटपुटच्या ज्या वायर्स आहेत मग त्या वायर्स आपण बाहेर काढतो. आता ह्या मोठ्या ज्या विंडमिल्स आहेत, या मोठ्या विंडमिल्स मध्ये इलेक्ट्रिसिटी ही एसी फॉर्म मध्ये तयार होते आणि त्या फार सोफिस्टिकेटेड करायला लागतात, कारण ती जी फ्रिक्वेन्सी असते ती फ्रिक्वेन्सी बदलून चालत नाही. तसंच त्याचं व्होल्टेज मध्ये फारसं फ्लक्च्युएशन असं चालत नाही. म्हणून त्याला जास्तीत जास्त सोफिस्टिकेशनची गरज आहे आणि सोफिस्टिकेशन आलं की किंमत वाढत जाते. आपल्या याच्यात कसं अगदी गावठी पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे काय की ती जी वीज तयार होते ती कितीही हो, मग ती कुठेतरी आपण स्टोअर केली पाहिजे, कारण वारा काही 24 तास चालू नसतो. बरं, तो सारख्याच वेगाने चालेल असंही नसतं, बऱ्याच वेळा वारा बंदही असतो. मग ती जी वीज तयार होते ती एसी फॉर्म मध्ये तयार होते, म्हणजे ज्याला अल्टरनेटिव्ह करंट म्हणतात. तर तो अल्टरनेटिव्ह करंट मग बॅटरी जवळ आला की ब्रिज रेक्टिफायरच्या थ्रू तो डीसी मध्ये कन्वर्ट होतो आणि बॅटरीमध्ये स्टोअर होतो. बरं, बॅटरीमध्ये स्टोअर झाली म्हणजे बॅटरी चार्ज होत असतात आणि मग नंतर आपल्या घरगुती उपयोगासाठी ज्या वेळेला आपण तो वापरतो तर तो पुन्हा इन्व्हर्टरच्या थ्रू एसी मध्ये हे होतो, म्हणजे एसी मध्ये जनरेट होतो, डीसी होऊन तो स्टोअर होतो आणि पुन्हा एसी मध्ये कन्वर्ट होऊन घरगुती वापरासाठी वापरला जातो. म्हणजे तुम्ही फक्त ते चार्जिंग विद्युत भाराच्या द्वारे करायच्या ऐवजी तुम्ही हवेने करून घेतलेलं आहे. म्हणून मी ज्याला म्हटलं, सुरुवातीलाच म्हटलं, अल्टरनेटिव्ह चार्जिंग मीडिया मला पाहिजे होता, तो मी अशा पद्धतीने केला. आता आमचे मित्र असंही म्हणतात, अरे पण बऱ्याच वेळा तो वारा नसतो, मग त्यावेळेला तू काय करतो? म्हटलं काही नाही, त्यावेळेला माझी वीज मिल बंद असते. पण आता आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी असं असतं, सकाळी 3 तास, संध्याकाळी 3 तास पाणी येतं. मग आपण पाण्याची टाकी भरून ठेवतो, काही ठिकाणी 3-3, 4-4 दिवसांनी पाणी येतं, मग ते अगदी तांब्या, ग्लास, फुलपात्र वगैरे सुद्धा भरून ठेवतात. पण वापरता आपला 24 तास असतो. तसं या बॅटरीज मध्ये, त्यामुळे जेवढ्या जास्तीत जास्त मोठ्या बॅटरीज असतील, त्या बॅटरीज आणि नंबर ऑफ बॅटरीज जास्त असतील, तेवढ्या जास्त बॅटरीज मध्ये तो स्टोअर करून ठेवायचा आणि वापरत जायचा. ज्या वेळेला वारा येईल त्यावेळेला वीज तयार होईल, बॅटरीज मध्ये स्टोअर करेल आणि आपला वापर मात्र चालूच राहील. अशा पद्धतीने मला सांगा की यातून निर्माण होणारी वीज ही किती असते? म्हणजे सर्वसाधारणपणे आता तुम्ही इतके काळ वापरताय, ते वापरून बघतात, तर मला सांगा की ह्यातून निर्माण होणारी वीज ही किती असते? की घराच्या हिशोबाने जर आपण बघायला गेलं तर लाईट बिल जे येतं आपल्याला, त्या हिशोबाने मी तुम्हाला विचारतो की त्याच्यावर एसी चालू शकतो का, गिझर चालू शकतो का, पंखे, लाईट, सगळं जे टेलिव्हिजन जे काय असेल ते, विशेष करून एसी आणि गिझर हे जास्त विद्युत भार खेचतात. तर त्याच्यात काय काय होऊ शकतं आणि ते किती होऊ शकतं? साधारण महिन्याचा अंदाज जर तुम्ही सांगायचं झाला तर. आता असं आहे, माझ्या घरात स्वतःकडे 3 फेज कनेक्शन आहे. त्यातला एक फेज जो आहे तो मी माझ्या विंडमिलवर टाकलाय. लाईट आणि फॅन पॉइंट्स जेवढे आहेत माझ्या घरामध्ये, माझं एक साधारण 5000 स्क्वेअर फुटाचं घर आहे, त्यामुळे ते इतक्या खोल्यांमधले सगळे लाईट्स म्हटलेत तर लाईट्स आणि फॅन पॉइंट्स आणि सिंगल फेजवर चालणारी जी गॅजेट्स आणि इक्विपमेंट्स आहेत, म्हणजे मायक्रोओव्हन आहे, त्यानंतर मिक्सर ग्राइंडर आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या मी विंडमिलच्या मधनं उत्पन्न होणाऱ्या विजेवर चालवतो. आता तुम्ही विचारलं की एसी, गिझर, वॉशिंग मशीन, इलेक्ट्रिकल मोटर्स वगैरे
ह्या मी आज तरी चालवत नाहीये. त्याचं एकूण म्हणजे महत्वाचं कारण असं की त्या चालू शकतील, म्हणजे बॅटरीवर जे चालेल ते सगळं त्याच्यावर चालू शकेल. पण काय होतं की हे जे इक्विपमेंट्स आहेत ही याचा स्टार्टिंग करंट जो असतो, ज्याला पिकिंग करंट म्हणतात, तो जवळजवळ तिप्पट ते चौपट असतो. म्हणजे त्याचा एकदम जर्क बसतो. म्हणजे कंडेन्सर, आता आपल्या घरामध्ये फ्रीज असतो बा, तो फ्रीज चालू बंद होत असतो. AC बंद करताना तुमच्या हाताला जाणवतं. तर तो गीज आपला फ्रीज ज्या वेळेला चालू होतो त्यावेळेला एकदम खटकन आवाज येतो, कारण त्यावेळेला तो इनिशियल करंट जो चौपट घेत असतो. पण त्याला सुद्धा एक सॉफ्ट स्टार्ट टेक्नॉलॉजी म्हणून आहे. म्हणजे जर त्याचा कन्झम्पशन करंट जर समजा 5 एम्पियर असेल आणि पिकिंग करंट किंवा स्टार्टिंग करंट जर 20 एम्पियर असेल, तर या सॉफ्ट स्टार्ट टेक्नॉलॉजीच्या गॅजेट मधून सर्किट मधून तो 5 एम्पियरलाच म्हणजे त्याच्या कन्झम्पशन करंटलाच तो चालू होतो. त्यामुळे मग त्याला तो जर्क बसत नाही किंवा काही नाही. तर असं सॉफ्ट स्टार्ट टेक्नॉलॉजी थ्रू आपण हे इक्विपमेंट सुद्धा वापरू शकतो. आता तुम्ही विचारलं की किती आपलं चालू शकेल. आता माझं घर जे आहे तर मी पहिल्यांदा एक केलं. आता आपले हे जे लॅम्प्स असतात, इलेक्ट्रिकल ट्यूब्स असतात, ते म्हणतात की ही 40 वॅटची ट्यूब आहे किंवा 36 वॅटची ट्यूब आहे. पण प्रत्यक्षात जर पाहिलं, अगदी कितीही चांगल्या नामांकित कंपनीची जरी असली तरी सुद्धा ती 40 वॅट ही कधीच 40 वॅट घेत नाही, ती तिच्या बऱ्याच जास्त घेत असते. म्हणजे तुम्ही सांगता की 40 वॅटची ट्यूब असली आणि आपण विश्वासाने 40 वॅट म्हणून आणली तरी ती जास्त, कारण तिचं ते म्हणतात हो ना, नळी आमची 40 वॅट घेते, चोक आणखीन 40 वॅट घेतो, मग तुमचं वायरिंग जुनं असलं तर ते आणखीन जास्त घेतं. तर अगदी 100, 105, 110 वॅट पर्यंत सुद्धा तुमची 40 वॅटची ट्यूब जाते. आता 60चा बल्ब असेल तर तो 60 वॅट घेतो, 40चा बल्ब असेल 40 वॅट घेतो वगैरे. मग मी सगळ्यात पहिल्यांदा एक केलं, माझ्या घरातले सगळे लॅम्प्स जे आहेत त्या ट्यूब्स आणि बल्ब जे सगळे बदलून ते CFL ट्यूब्स ज्या मिळतात आजकाल 8 वॅटच्या, 11 वॅटच्या, 14 वॅटच्या, 18 वॅटच्या वगैरे, त्या मी बसवून घेतल्या. त्यामुळे माझं इलेक्ट्रिकल कन्झम्पशन जे आहे, कारण मला माहितीये माझ्याकडे उपलब्ध वीज ही अतिशय कमी आहे आणि तिचा मला अतिशय ज्युडिशियसली उपयोग करून घ्यायचा आहे. म्हणून मग मी या पद्धतीचे सगळे बल्ब बदलून त्या ठिकाणी CFL ट्यूब्स लावल्या आणि त्याच इंटेन्सिटीचा लाईट मला मिळतो. त्यामुळे एकतर बेसिकली माझं, मी ते ABCBच्या थ्रू घेतलं असतं तरी माझं वीज बिल कमी आलंच असतं, पण या बॅटरीच्या थ्रू घ्यायचं म्हणून मी हा सगळा बदल करून घेतला. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे मी तर असं माझ्या नेहमीच्या भाषणांमध्ये सुद्धा सांगतो, आपण जर आपला ऍटिट्यूड बदलला तर मला नाही वाटत आपल्याला आणखीन नवीन काही पॉवर स्टेशन उभी करायची गरज आहे. ऍटिट्यूड म्हणजे कशा? ऍटिट्यूड म्हणजे असा की आपण आता ऑफिसमध्ये असो, घरी असो, काही असो, गरज नसताना आपले लाईट चालू असतात, फॅन चालू असतात, टीव्ही चालू असतो, आणखीन काय काय चालू असतं वगैरे. खरंच त्याची गरज आहे का? नाही गरज आहे. आता पहा, ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध नाही त्या ठिकाणी आपण हात धुताना सुद्धा तेवढंच पाणी घेतो. तुम्हाला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. सगळ्या प्रकारच्या इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही संचार केलेला आहे. मला सांगा की हा जो तुमचा प्रयोग आहे, या प्रकारचा हवेवरचा प्रयोग करून तुम्ही वीज निर्मिती करू पाहताय, त्याच्यात नेमकं काय झालं की तुम्हाला यश मिळालं असं वाटेल? हा, माझं स्वप्न तर असं आहे की मला पहिल्या प्रथम नाशिक शहरातल्या प्रत्येक टेरेस वरती ती विंडमिल उभी राहिलेली पाहायचं माझं एक स्वप्न आहे. आणि जसं आपण टेरेस गार्डन असतं किंवा आपलं किचन गार्डन असतं, आपल्या घरची भाजी आपण आपल्या परसात उगवावी आणि खावी, त्याचं एक वेगळं समाधान असतं. तसं आपल्या घरची वीज आपण निर्माण करावी आणि आपण वापरावी. आणि खरं म्हणजे माझ्या डोक्यात तर फार वेगळा विचार आहे, तो जरा चुकीचाच आहे, की गुड बाय MACB ला रामराम करायचा आपल्याला. म्हणजे आपल्या दुसरी कंपनी आणायची असं नव्हे, कंपनी नाही आणायची, आपण असं सेल्फ सफिशियंट व्हायचं वीज निर्मितीमध्ये. आणि आपल्याला भगवान हनुमानाच्या आशीर्वादाने इतका वारा उपलब्ध आहे, त्या वाऱ्याचा उपयोग करून घेऊन आपण जर प्रत्येकाने आपली स्वतःची वीज तयार केली तर नक्कीच आपल्या या पॉवर प्रॉब्लेम्स जे आहेत ते सुटतील. आणि ज्या गोष्टीसाठी खरी ती वीज लागते इंडस्ट्रीज मध्ये वगैरे, तिथे तिचा पुरेपूर उपयोग होईल असं माझं एक स्वप्न आहे. आणि मला असं वाटतं ते पूर्ण व्हायला फारशी अडचण येऊ नये. आपलं स्वप्न पूर्ण हो. तुम्ही इथे आलात आणि ह्या तुमच्या सातत्याने केलेल्या प्रयोगाची आणि त्याच्यातल्या यशाची जी आम्हाला माहिती दिली त्याबद्दल ETVच्या सर्व प्रेक्षकांतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद.
नमस्कार. सध्या संपूर्ण महाराष्ट्र भीषण अशा वीज टंचाईला सामोरं जात असताना आपल्याला घरगुती वापरासाठी वीज तयार करता येईल असं जर कुणी सांगितलं तर खरं वाटेल. पण ही गोष्ट शक्य करून दाखवली आहे श्रीयुत अविनाश शिरोडे यांनी. सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेल्या शिरोडे यांनी नंतर स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये ME केलं. एरोस्पेस इंजिनियर म्हणून इस्रोमध्ये काम केलं. जागतिक बँकेचे अनेक प्रकल्प त्यांनी हाती घेतले आणि सध्या ते कृषी अभियांत्रिकी या क्षेत्रामध्ये काम करतायत. शिरोडे साहेब, आजचे पाहुणे कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत. मुळातच घरगुती वापरासाठी वीज तयार करावी आणि तीही पवनचक्कीच्या माध्यमातून, ही कल्पना आपल्याला कशी सुचली? काय आहे की साधारण 2000 साली नोव्हेंबर डिसेंबर मध्ये महाराष्ट्रात अशी परिस्थिती होती, म्हणजे विशेषतः नाशिकमध्ये तरी, की संबंध आठवड्यामध्ये 2 दिवस वीज नसायची आणि इतर दिवशी साधारण 4 ते 5 तास वीज नसायची. आणि माझं कन्सल्टिंगचं ऑफिस असल्यामुळे आणि माझ्याकडे बरेचसे कॉम्प्युटर्स असल्यामुळे त्यावेळेला लोक ज्या वेळेला वीज नाही त्यावेळेला बसून राहायचे. त्याच्याही थोडंसं मागे गेलं तर 92-93 मध्ये अशीच परिस्थिती आली असताना मी एक जनरेटर विकत घेतला होता. पण त्या जनरेटरचा आवाज, त्याचा धूर, त्याचं प्रदूषण आणि त्याचे व्हायब्रेशन्स हा सगळा विचार केल्यानंतर मी एक 4 दिवसातच तो जनरेटर बंद केला. आणि त्यावेळेला अगदी मोस्ट एफिशियंट अशी बॅटरी बॅकअप सिस्टीम, म्हणजे बॅटरी इन्व्हर्टर असं UPS, ती सिस्टीम मी घेतली. आणि सुधारणा 93 पासून तर साधारण 2000 पर्यंत 7 वर्ष छानपैकी चाललं होतं. पण 2000 मध्ये ही परिस्थिती आल्यानंतर अशी वेळ आली की कितीही मोस्ट एफिशियंट बॅटरी बॅकअप सिस्टीम असताना ते बॅटरीज पूर्ण चार्ज होईल इतका वीज पुरवठा होत नव्हता. आणि त्यावेळेला मी पुन्हा डोक्याला हात लावला आणि म्हटलं, अरे हे तर पुन्हा एरे माझ्या मागल्यात झालं. मग मी विचार केला की आता MSCBच्या भरोशावर राहून आपल्याला काही चालणार नाही, तर आपण दुसरा काहीतरी चार्जिंग मीडिया, अल्टरनेटिव्ह चार्जिंग मीडिया शोधला पाहिजे. आणि मग मी त्यावेळेला सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा याचा थोडा तौलनिक अभ्यास केला आणि असं लक्षात आलं की त्यावेळेला सौर ऊर्जा ही पवन ऊर्जेपेक्षा जवळजवळ 3पट ते 4पट अशी महाग होती. आणि हे सगळं मला माझ्या स्वतःच्या खिशातनं खर्च करायचा असल्यामुळे माझ्या खिशाला परवडेल असा सौर ऊर्जेचा अल्टरनेटिव्ह मी बाजूला ठेवला आणि मग पवन ऊर्जेचा मी विचार करायला लागलो. आणि मग त्या क्षेत्रात जे पवन ऊर्जा, पवन चक्क्या बनवणारे जे लोक होते त्यांना मी कॉन्टॅक्ट केला. पण दुर्दैवाने त्यांनी कोणीही माझ्या पत्राला साधं उत्तरही दिलं नाही. आणि ते नंतर असं लक्षात आलं की बरोबर आहे, कारण ते मेगावॅट स्केलच्या पवनचक्क्या तयार करत होते आणि माझी जी गरज होती 1-1.5-2 किलोवॅटची अशा घरगुती पद्धतीच्या याची पवनचक्की बनवणारे ते नव्हते त्यावेळेला. आणि त्यामुळे त्यांनी मला काही उत्तर दिलं नाही आणि माझा जो त्रास होता तो मात्र चालूच होता. मग असं लक्षात आलं की अरे आपण स्वतःच इंजिनियर आहोत, मग आपणच या क्षेत्रात काही करता आलं तर जास्त बरं होईल. आणि मग तशी संधी मला एक केवळ गरज म्हणून, स्वतःची वैयक्तिक गरज म्हणून मग मी या पवन ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली. आणि मी थोडासा आजारी पडलो होतो आणि त्या 7-8 महिन्याचा माझा जो आजारपणाचा काळ होता त्यावेळेला मग कथा कादंबऱ्या न वाचता किंवा इतर काही न करता मी या पवन ऊर्जेवरचा संपूर्ण सखोल असा अभ्यास केला आणि स्वतःची एक पवनचक्की अशी तयार केली. मग तशा जो 13-14 वेगवेगळे अल्टरनेटिव्ह तयार केले आणि मग माझ्या घराच्या गच्चीवर मी ती पवनचक्की बसवली. आणि साधारणतः 2001च्या म्हणजे 17 ऑगस्ट 2001 पासून मी माझ्या घरची स्वतःची वीज स्वतःच तयार करतोय. बरं, पण ही पवनचक्की म्हणजे नेमकं काय? म्हणजे आम्हाला माहिती आहे लहानपणापासून वाचलेलं की हॉलंड हा देश पवनचक्क्यांचा देश म्हणूनच प्रसिद्ध आहे, परंतु आपल्या देशात मात्र पवनचक्क्या तितक्याशा प्रचलित नाहीयेत. तर ह्या पवनचक्की म्हणजे काय, त्याच्यात कुठले कुठले भाग असतात आणि वीज निर्मिती त्याच्यामुळे कशी होते हे आम्हाला सांग. नाही, काय पवनचक्क्या आपल्या भारतात आहेत, भरपूर आहेत, पण त्या सगळ्या मेगावॅट स्केलच्या आहेत. म्हणजे अगदी तामिळनाडू, केरळा, इकडे गुजरात, सौराष्ट्र आणि महाराष्ट्रात सुद्धा सातारा, पुणे नगर रस्त्यावरती सुपा वगैरे आणि आता आमच्या खानदेशात धुळ्याजवळ पवनचक्क्या भरपूर आहेत. पण त्या सगळ्या मेगावॅट स्केलच्या आहेत. अशा किलोवॅट स्केलच्या घरगुती पद्धतीच्या अशा पवनचक्क्या आतापर्यंत तरी पाहण्यात नाहीत. आता नवीन मार्केटला इम्पोर्टेड अशा यायला लागल्यात. आता पवनचक्की म्हणजे काय की बेसिकली आपल्याला काय करायचंय तर वीज तयार करायची. वीज तयार करायची म्हणजे त्याला अल्टरनेटर लागतो. अल्टरनेटर हा 2 भागांचा असतो, एक रोटर असतो, एक स्टेटर असतं. मग त्याच्यामध्ये हा परमनंट मॅग्नेट अल्टरनेटर आहे. म्हणजे रोटरवरती आपण मॅग्नेट्स बसवले आणि स्टेटरवरती त्या कॉपरच्या कॉइल्स बसवल्या आणि ज्या वेळेला तो रोटर फिरतो
तर त्या मॅग्नेट ज्या वेळेला कॉइलच्या समोरनं जातो त्यावेळेला त्या कॉइल्स मध्ये फ्लक्स क्रिएट होतो आणि त्याच्यातनं वीज निर्मिती होत असते. हे इलेक्ट्रिकल किती इंजिनिअरिंग, वीज तयार हे होते? इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं हे. तर याच्यात जेवढा रोटरचा वेग जास्त असेल तेवढ्या जास्त प्रमाणात वीज तयार होत असते. पण आता मी जी पवनचक्की तयार केली म्हणजे मी जो अल्टरनेटर तयार केला बेसिकली, तर या अल्टरनेटरचं वैशिष्ट्य असं आहे की बाजारात असे अनेक अल्टरनेटर अवेलेबल आहेत, पर्टिक्युलरली आपल्या ऑटोमोबाईलमध्ये गाड्यांचे अल्टरनेटर असतात. पण ते अल्टरनेटर इंजिनने फिरवलेले असतात आणि ते 3000 RPMच्या पुढे वीज निर्मिती सुरू करतात आणि त्यानंतर जेवढा जास्त RPM असेल तेवढी जास्त वीज तयार होते. आता वाऱ्याच्या भरोशावर तर 3000 RPM मिळणं जवळजवळ अशक्य आहे. म्हणून मग मी असा विचार केला की याच्यात कमीत कमी RPM मध्ये वीज निर्मिती सुरू व्हावी अशा प्रकारचा अल्टरनेटर आपण केला तरच आपल्याला अशा पद्धतीची वाऱ्याच्या याच्यावरती आपल्या घराच्या गच्चीवर वीज तयार होऊ शकेल. आणि मी जो अल्टरनेटर तयार केला तो फक्त 4 RPM वरती 12 व्होल्ट जनरेट करू शकेल अशा पद्धतीचा अल्टरनेटरचं माझ्याकडनं संशोधन आणि निर्मिती झालेली आहे. तर या पवनचक्कीमध्ये कारण काय की रोटर जो आहे तो शाफ्टला लावलेला असतो आणि तो शाफ्ट कशाने तरी फिरवायचा असतो म्हणून तो आपण पवन ऊर्जेने फिरवतो. म्हणजे त्याला ब्लेड येतात, पाती येतात. ती म्हणजे ब्लेडचा हा एक भाग झाला, अल्टरनेटर हा दुसरा भाग झाला. आणि वाऱ्याची दिशा ही काही सर्व काळ सारखी नसते, ती सारखी बदलत असते आणि आपल्याला वाऱ्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा आहे. म्हणजे मग ती ब्लेड्स जी आहेत ती सदैव वाऱ्यासमोर असावीत म्हणून त्याला दिशादर्शक असं त्याला टेलवेन म्हणतात. ती टेलवेन त्या ब्लेड्सना बरोबर वाऱ्याच्या दिशेला आणून सोडतं आणि मग ती घराघर फिरायलाही नको म्हणून त्याला स्टॉपर असतो. म्हणून 360 डिग्रीमध्ये एक रिव्होल्युशन आणि एक अँटी रिव्होल्युशन अशा पद्धतीचं ते म्हणजे ब्लेड्स, अल्टरनेटर, टेलवेन ही आणि ही सगळी ते 360 डिग्रीमध्ये फिरवण्याकरता म्हणून त्याला एक सिटिंग सिस्टीम असते. म्हणजे त्याला बेअरिंग हाऊसिंग वगैरे म्हणतो आपण ते. आणि हे सगळं उंचावर नेलं पाहिजे कारण वाऱ्याला शक्यतोवर कुठे ऑब्स्ट्रक्शन असू नये कारण जेवढा अनऑब्स्ट्रक्टेड म्हणून तो उंचावर नेला पाहिजे म्हणून त्याला बघ टावर असतो असा. तर ही सगळी सिस्टीम त्याला पवनचक्की म्हणतो आपण. अशा प्रकारे या पवनचक्कीद्वारे जी तयार झालेली वीज आहे तर तिचा वापर कुठल्या कुठल्या आपल्या घरगुती उपकरणांसाठी होतो? हा, आता आपली ही जी वीज तयार करतो आपण तर नॉर्मली सिंगल फेज जिथे असेल ते सिंगल फेजला आपण कारण का आपण वारा हा अतिशय बेभरवशाचा त्यामुळे जेव्हा तो उपलब्ध असेल आणि जेवढ्या जास्त वेगाचा उपलब्ध असेल तेवढा वेळ ती वीज तयार होईल. म्हणून मग आपण ती साठवली पाहिजे म्हणून ती आपण बॅटरीज मध्ये साठवतो आणि इन्व्हर्टरच्या थ्रू जेव्हा आपल्याला गरज लागते त्यावेळेला आपण ती वीज वापरत असतो. आता याच्यामध्ये घरातले साधारण आपले जे सगळे लाईट पॉइंट्स आणि फॅन पॉइंट्स जे आहेत ते सगळे नंतर मायक्रोव्हन आहे, मिक्सर ग्राइंडर आहे, टीव्ही आहे, VCR आहे, कॉम्प्युटर आहे, प्रिंटर आहे, स्कॅनर आहे, EPVX आहे, या सगळ्या गोष्टी आपण या पवनचक्कीद्वारे जी वीज निर्माण झाली म्हणजे बॅटरीच्या थ्रू ती आपण त्याच्यातनं वापरत असतो. आता याच्यात आणखीन एक असं सांगता येईल की ज्या इलेक्ट्रिकल मोटर्स आहेत, एअर कंडिशनर्स आहेत, नंतर रेफ्रिजरेटर आहेत, हे आपण शक्यतोवर त्याच्यावर वापरत नाही. याचं कारण असं कारण याचा स्टार्टिंग करंट जो असतो हा कन्झम्पशन करंटच्या साधारणतः 3 ते 4 असतो आणि तो सुरू होताना असा जर्क येत असतो त्यामुळे त्या बॅटरीतनं जास्त जवळजवळ 4 प्रमाणात वीज खेचली जाईल म्हणून आपण मग ते त्याच्यावर सध्या चालवत नाही. पण मग लोकांसाठी ही पवनचक्की उपलब्ध होणार आहे का की झाली आहे का त्याविषयी? नाही, आता बाजारात तशा इम्पोर्टेड बऱ्याचशा पवनचक्क्या बाजारात मिळत आहेत. पण आता मी जे प्रयोग केला की जो कमीत कमी RPM मध्ये म्हणजे वाऱ्याची अशी साधी नुसती झुळूक जरी आली तरी सुद्धा त्याने वीज निर्मिती व्हावी अशा प्रकारचा मी खरं म्हणजे हा प्रयोग म्हणूनच केला होता आणि माझ्या स्वतःच्या गरजेपुरता केला होता. पण साधारण 1 वर्षापूर्वी माझ्या बऱ्याच लोकांनी मुलाखती घेतल्या आणि मला असं जाणवलं मला जे वाटत होतं की हे आपण घरगुती केलेलं आहे पण लोकांनी त्याचं बरंच कौतुक केल्यावर मग जाणवायला लागलं की नाही आपण हे इतरांसाठी सुद्धा उपलब्ध करून द्यायला पाहिजे. त्यात अनंत अडचणी येत आहेत कारण शेवटी मला माझ्या खिशातनं पैशाने हे सगळं तयार करायचं आहे. पण ही साधारणतः येत्या 2-3 महिन्यामध्ये बाजारात इतरांसाठी उपलब्ध होऊ शकेल असं आज तरी मला वाटतंय. सध्या आपण जे विजेच्या टंचाईला तोंड देतोय भारनियमन सगळीकडे सुरू झालेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला विजेचा काटकसरीने वापर कसा करता येईल त्याची बचत कशी करता येईल याविषयी तुम्ही काही सांगाल मार्गदर्शन? नाही, खरं म्हणजे पवनचक्की जाऊ द्या किंवा सौर ऊर्जा जाऊ द्या किंवा काही जाऊ द्या आपल्याला जेवढी वीज उपलब्ध आहे आजच्या घडीला ती सुद्धा आपण अतिशय काटेकोरपणे आणि योग्य पद्धतीने जर वापर केला तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं लोड शेडिंग करायची गरज पडणार नाही. ते कशा पद्धतीने तर माणसाने आपल्या सवयी बदलल्या पाहिजेत.
आणि आपला ऍटिट्यूड बदलला पाहिजे. या दोन गोष्टी आहेत. ऍटिट्यूड बदलला पाहिजे म्हणजे कसं, आज माझ्या खिशात पैसा आहे म्हणून मी तो कसाही पद्धतीने उधळायचा ते चालणार नाही. कारण जी वस्तू उपलब्ध आहे ती पुढे उपलब्ध होणार नाही किंवा 24 तासातले 4 तास उपलब्ध होत नाही. त्यामुळे मग घरामध्ये जिथे आपण नसतो तर विजेचे दिवे चालू असतात, पंखे चालू असतात, कुठे टीव्ही चालू असतो, AC चालू असतात की ज्याथे तिथे माणसंही नसतात, त्याची गरज नाही. या गोष्टी आपण पाळल्या पाहिजे. एक आणि सवयी बदलल्या पाहिजे म्हणजे कशा की आता साधारणतः ज्या बेडरूम मध्ये पेपर वाचतो, सकाळचा चहा घेतात वगैरे, त्याच्याऐवजी तुम्ही बाल्कनीत बसा की, म्हणजे तेव्हा लाईटचा खर्च वाचला. खर्च म्हणण्यापेक्षा तो लाईटची वीज वाचली आणि तुम्हाला चांगली हवाई मिळू शकते. नंतर संध्याकाळच्या वेळेला सुद्धा आता आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे की आपल्या पद्धतीने घरात दिवा हा पाहिजेच, पण तो अगदी 60 वॅटचा पाहिजे असं काही नाही. त्याला 0 बल्ब सुद्धा देवापुढे दिवा पाहिजे अशा पद्धतीचा. तर अशा सवयी जर बदलल्या माणसाने तरी सुद्धा आपल्या खूप चांगल्या पद्धतीने विजेची बचत होऊ शकेल. आता आपण ही जी पवनचक्की तयार केली आहे घरगुती वापरासाठी, तर ज्या प्रचलित पवनचक्क्याहून ह्याच्यामध्ये काही वेगळेपण असं काय आहे? नाही, काय की आतापर्यंत मी जे सांगितलं की इतर ज्या पवनचक्क्या आहेत त्या सगळ्या मेगावॅट स्केलच्या खूप मोठ्या पद्धतीच्या पवनचक्क्या आहेत आणि त्या वीज तयार करतात आणि जी MSEBची आपली जी ग्रीड आहे त्या ग्रीड मधनं त्या डायरेक्ट सप्लाय करतात. त्यामुळे ते अतिशय सोफिस्टिकेटेड असतात. आपली जी आहे ती अतिशय गावठी पद्धतीची केलेली आहे, घरगुती याच्या लेवलची, म्हणजे अगदी अफोर्डेबल आणि लोकल टेक्नॉलॉजीवर तयार केलेली. लोकांना ते सहजपणे त्यातलं जे तांत्रिक बाबी आहेत त्या कळल्या पाहिजे, त्यामुळे त्याचा ते वापर करण्याकडे पुढे यायला पाहिजे. नक्की येतील अशा पद्धतीचं आहे ते. तर तेच आम्हाला थोडंसं समजावून सांगा की लोकांनी कशा प्रकारे म्हणजे त्यांना आपण प्रवृत्त केलं पाहिजे की अशा पवनचक्कीमुळे आपल्याला वीज घरगुती प्रमाणावर तयार करता येईल. तर त्याच्यासाठी काही तुमच्याकडे आहेत का योजना किंवा लोकांना कसं तुम्ही आवाहन कराल? नाही, महत्वाचं म्हणजे काय की तुम्हाला गरज आहे म्हणून तुम्ही ती वापरणार आहात. जर आता मुंबई सारख्या ठिकाणी लोड शेडिंग नाही किंवा काही नाही, त्यामुळे त्यांना या गोष्टीची गरजच नाही. पण मुंबई सोडली किंवा मोठी शहरं सोडली तर बाकीच्या क्षेत्रामध्ये 9-9 तासाचं भारनियमन आहे, म्हणजे त्यावेळेला वीज उपलब्धच नाही. खिशात कितीही पैसे असू द्या ती उपलब्धच नाही. मग त्या ठिकाणी तुम्हाला अल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ एनर्जी, मग त्याला अपारंपरिक ऊर्जा आपण म्हणतो, म्हणजे सोलार किंवा विंड, याचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीच्या ज्या उपलब्ध होतील त्याचा आपण जास्तीत जास्त उपयोग केला तर निदान या MSEB वरचा भार कमी होईल आणि स्वतःच्या घरी आपण जशी भाजी पिकवतो तसं आपली स्वतःची वीज तयार केली तर आपण सेल्फ सफिशियंट होऊ शकू. ही खूप चांगली कल्पना आहे की जशी आपण भाजी परसदारी पिकवतो त्याच्याप्रमाणे आपल्याला वीजही तयार करता येईल. या निमित्ताने म्हणजे या प्रयोगाबद्दल तुम्हाला काही पुरस्कार आणि मानसन्मान मिळालेले त्याच्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा. नाही, काय झालं खरं म्हणजे मी जे केलं होतं ते स्वतःपुरतं केलं होतं आणि फारसा गाजावाजा करायचं म्हणजे केलेलाही नव्हता. पण हे अनेक लोकांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर मला आपलं जे महाराष्ट्र सरकारचा अंगीकृत उपक्रम जो आहे मेडा, म्हणजे महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी, यांनी मला 2003चा रिन्युएबल एनर्जी अवॉर्ड 2003 हा दिलाय. म्हणजे ऍक्च्युअली त्याचं अवॉर्ड फंक्शन व्हायचंय पण तो दिल्याचं त्यांनी मला कळवलेलं आहे. आणि मग इतर आता कलेक्टर आणि कमिशनरांच्या हस्ते सत्कार झाला होता, कारण 20 ऑगस्टला अक्षय ऊर्जा दिन म्हणून असतो, त्यावेळेला सत्कार झाला होता. आणि नंतर इतर अनेक संस्थांनी माझं त्याचं कौतुकही केलं, सत्कारही केले, कारण अशा पद्धतीचा हा नाविन्यपूर्ण प्रयोग केला आणि त्याचं लोकांनी बरंच कौतुक केलं. तसं पाहिलं तर पवनचक्की आणि पाऊस याचा देखील काही संबंध आहे का? ते काय मध्यंतरी ज्या वेळेला साताऱ्याला या पवनचक्क्या उभारल्या गेल्या आणि त्यावेळेला बरंच मोठं वादळ निर्माण झालं, कारण त्यावेळेच्या त्या तिकडच्या लोकांचं म्हणणं होतं की याच्यामुळे आमचा पाऊस गायब झाला. खरं म्हणजे पवनचक्की आणि पाऊस याचा अर्थार्थी काहीही संबंध नाही. महाराष्ट्र सरकारने त्यानिमित्त डॉक्टर GB पंतांच्या अध्यक्षतेखाली एक समिती पण नेमली होती आणि त्या समितीचा निकालही अशा पद्धतीने रिपोर्टही असा आला की या दोघांचा अर्थार्थी सूत्राम काहीही संबंध नाही. पवनचक्की ही जास्तीत जास्त 200 फूट उंचीची आणि ढग हे 5-6 किलोमीटर उंच असतात. पाऊस आणि एकमेकाशी काहीही संबंध नाही. मला वाटतं शिरोडे साहेब, आगामी काळाचा आपण जर विचार केला तर घरगुती वापरासाठी वीज तयार करण्याचे जर असे अनेक प्रकल्प जर समोर येत गेले पुढच्या काळात तर मला वाटतं या आपण वीज टंचाईच्या समस्येला आपण खूप चांगल्या रीतीने तोंड देऊ शकू. आज आपण आलात आणि आम्हाला इतकी छान मौलिक अशी माहिती दिली त्या पवनचक्की संदर्भात आणि वीज तयार करण्यासंदर्भात, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. नवलच हीच नवलाई घडवली आहे आयदा नाका विजयनगर येथील अविनाश शिरोडेंनी.
फुलाच्या आणि फळांच्या झाडाबरोबरच रुद्राक्षाचे 5-8 वर्षाचे झाड अविनाश शिरोडेंनी जगवून एक नवीन प्रयोग केला आहे. निसर्गावर आपण प्रेम केलं तर निसर्गही आपल्याला साथ देतो. निसर्गावर आणि परमेश्वरावर नितांत विश्वास आणि श्रद्धा असलेल्या अविनाश शिरोडेंनी आपल्या बंगल्यात पुढच्या आणि मागच्या जागेवर रंगीबिरंगी फुलांची झाडे लावून बाग फुलवली आहे. चिखलात उमलणारं कमळ हे एखाद्या पात्रात उमलतं ही निसर्गाची स्कीम आहे. ब्रह्मकमळ, फुलोरा, चमेली आदी झाडांबरोबरच रुद्राक्षाची 5 मोठमोठी झाडं अविनाश शिरोडेंनी वाढवली आहेत. 8 वर्षापूर्वी लावलेल्या या झाडांना आता रुद्राक्ष येत आहेत. 4मुखी, 5मुखी आणि 6मुखी रुद्राक्ष एकाच झाडापासून मिळतात. सुरुवातीला अगदी लिंबासारखं दिसणाऱ्या रुद्राक्षाची जसजशी वाढ होत जाते तसतसं ते जांभळासारखं दिसू लागतं. पाण्यात धुवून घेतल्यानंतर रुद्राक्ष मणी तयार होतो. निसर्गाची आणखीन एक देणगी म्हणजे रुद्राक्षाला होल करावं लागत नाही, तर रुद्राक्ष तयार होत असतानाच होलही परमेश्वराने तयार करून दिल्याचं अविनाश शिरोडे यांनी सांगितलं. झाडाच्या खाली पडतात किंवा आता साधारण आमच्या लक्षात यायला लागले की असा रंग झाला त्याचा, म्हणजे आपल्याला तर काढायला हरकत नाही. निघाल्यानंतर आतमध्ये असतो तो रुद्राक्ष असतो. तर परमेश्वराने एक सोय अशी पण केली आहे की त्याला बरोबर त्याचा जो ॲक्सिस आहे त्या ॲक्सिसला बरोबर सुई टाकली की छिद्र तयार होतं. म्हणजे ती सुद्धा परमेश्वराने सोय करून ठेवली आहे. या रुद्राक्षांचा साधू संतांना माळा घालण्यासाठी उपयोग होतो, तर सर्वसामान्यांना ब्लड प्रेशर अर्थात रक्तदाब नियंत्रणासाठी सुद्धा रुद्राक्षाचा महत्त्वपूर्ण उपयोग केला जातो. हिमालयात किंवा अतिथंड प्रदेशात वाढणारी रुद्राक्षाची 5 मोठमोठी झाडं अविनाश शिरोडेंनी अडगाव नाक्यावरील आपल्या शामवी बंगल्यात वाढवून नवलाईच निर्माण केली आहे. यामागे फक्त निसर्गावर प्रेम आणि परमेश्वरावर नितांत विश्वास असल्याचं शिरोडे यांचं म्हणणं आहे.